गोपाळबुवा काही दिवस स्वामींच्या जवळ अक्कलकोट येथे राहिले. स्वामींच्या अद्भुत लीलांचे त्यांनी अवलोकन केले. गोपाळबुवांचे लग्न झाले होते. सर्व कुटुंब स्वामींच्या चरणांचे आश्रित होते. चिपळूण येथील मार्कंडी वार्डात बुवांचा निवास होता. येथे त्यांनी श्रीगुरूंच्या पादुका स्थापन केल्या. दर गुरुवारी त्यांची प्रार्थना सुरू झाली. प्रपंचात यांचे मन रमले नाही. यांनी श्री स्वामी समर्थांची बखर लिहून स्वामींच्या लीलांचे वर्णन केले आहे. शिवाय करुणा स्तोत्र आणि साधन विवेकसारामृत अशी प्रकरणे लिहिली. प्रीतीनंद असे यांचे आणखी एक नाव होते. करुणा स्तोत्र 210 ओव्यांचे आहे. साधना विवेकसारामृत या लघु ग्रंथात 4 प्रकरणे असून ओव्या 118 आहेत. बुवांनी स्थापन केलेल्या चिपळूण येथील मठाला 100-125 वर्षे झाली आहेत. जन्मोत्सव, श्रावणातील उत्सव इत्यादी कार्यक्रम या मठात होतात. मठात स्वामींच्या पादुका आहेत. दंडही आहेत. नारायण दत्तात्रय केळकर हे विद्यमान अधिकारी आहेत. गुरु परंपरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी सूत, श्री गोपाळबुवा केळकर. प्रीतीनंद मागचे प्रीती सेवादान. काही विभूती आपल्या अल्पशा पण अत्यंत महत्त्वपूर्ण सेवेमुळे अजरामरच होऊन जातात. तेवढ्या गोष्टीसाठी अवघे जग त्यांचे ऋणाईत होऊन राहते. उदाहरण सांगायचे तर दौलताबादच्या श्रीसंत जनार्दन स्वामींचे शिष्य श्रीसंत रामाजनार्दन महाराजांचेच देता येईल. त्यांचे नाव, गाव, ठाव ठिकाणा, चरित्र विचारले तर कोणीही सांगू शकणार नाही. पण त्यांच्या अवघ्या एकाच दिव्यरचनेमुळे अक्षरशः हजारो लोकांच्या मुखी त्यांचे नाव आजही रोज येते. त्यांची ती सुप्रसिद्ध रचना म्हणजेच सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांची आरती ज्ञानराजा. ही आरती होय. अगदी अशाच प्रकारचे दुसरे विभूतिमत्व म्हणजे राजाधिराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर लिहिणारे स्वामी शिष्य प्रीतीनंद स्वामी कुमार तथा श्रीसंत गोपाळबुवा केळकर हे होत. त्यांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बखरीमुळेच आजमितीस आपल्याला परमद्भुत अशा असंख्य स्वामी लीलांचा सप्रेम आस्वाद घेता येतो आहे. खरे तर हे श्री गोपाळबुवांचे आपल्यावरील कधीही न फिटणारे महान ऋणच आहे. चिपळूण शहरातील मार्कंडी भागातला स्वामी समर्थ मठ ही भक्तश्रेष्ठ श्री गोपाळबुवा केळकरांची कर्मभूमी. मूळचा कोकणातला, इंग्रजी तिसरी शिकलेला व नागपूर येथे रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून नोकरी करणारा गोपाळ नावाचा हा नास्तिक माणूस पोटाच्या व्याधीने खूप गांजून गेला होता. काहीच उपयोगी पडत नाही म्हणून शेवटी त्याने देवाधर्माचाही आधार घेऊन पाहिला. या जगात ईश्वर म्हणून कोणी जर असेल तर त्याने माझी पोटशुळाची व्याधी बरी करावी, मी आजन्म त्याच्या सेवेत घालवीन असा निश्चय गोपाळाने केला आणि त्यातच दैव अनुकूल झाल्यामुळे खरोखरीच व्याधीला आराम पडला. आता त्या ईश्वराला शोधणार कुठे? त्यांनी ऐकलेले होते की देव साधुसंतांच्या जवळ असतो. म्हणून गोपाळ केळकरांनी साधूंच्या दर्शनास जाण्याचे ठरविले. त्या काळी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रसिद्धी होती, म्हणून ते त्यांच्या दर्शनाला गेले. गोपाळ केळकरांवर श्री स्वामी महाराजांची कृपादृष्टी झाली व त्यांना आपल्या जीवनाचे कर्तव्यही समजून आले. ते स्वामी सेवेत गढून गेले. घरातून न सांगताच ते अक्कलकोटला आले होते. पुढे त्यांच्या पत्नीला त्यांचा ठावठिकाणा लागला. त्याही अक्कलकोटी आल्या व श्री स्वामींचे दर्शन लाभून धन्य झाल्या. गोपाळराव अक्कलकोटी 3-3.5 वर्षे स्वामी सेवेत होते. त्यांनी डोळसपणे सर्व स्वामीलीला जाणून घेतल्या, आपल्या मनेमानसी जपून ठेवल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपल्या सवडीने हे स्वामीलीलांचे अलौकिक वैभव शब्दबद्ध करून मोडीमध्ये लिहून काढले. त्यांच्या हातची मोडीत लिहिलेली व 264 लीलाकथा असणारी बखर आजही चिपळूणच्या मठात जपून ठेवलेली आहे. श्री गोपाळबुवांच्या अक्कलकोट वास्तव्यात त्यांनी स्वतः श्री स्वामी महाराजांच्या अनेक लीला समोर घडलेल्या पाहिलेल्या होत्या. श्री स्वामी महाराजांचे काही दिव्य अनुभव त्यांनी स्वतः देखील घेतले. त्यामुळे त्यांची पक्की खात्री झालेली होती की साक्षात परब्रह्मच श्री स्वामी समर्थ रूपाने अक्कलकोटी प्रकटलेले आहे. ते अनन्यभावाने त्या पावन श्रीचरणी अशरण जाऊन त्यांच्याच स्मरणात अखंड सेवारत होऊन राहिले. श्री स्वामी महाराजांनाही आपल्या या दासाची एकेदिनी दया आली व श्री गोपाळबुवांवर स्वामी कृपामेघ असा अनवरत बरसला की बुवांचे अस्तित्वच पारमावळून गेले. बुवांच्या शुद्ध झालेल्या चित्तात श्री स्वामी महाराजांचा कृपामयूर बेभान नृत्य करू लागला. त्याच्या त्या प्रीतिनर्तनाने आनंदाची जणू कारंजीच फुटली बुवांच्या सर्वांगाला.
बुवा त्या कृपावर्षावाने सहज समाधी अनुभवते झाले. त्यांचा जणू नवीन जन्मच झाला आणि प्रत्यक्ष मायबाप श्री स्वामी परब्रह्माने त्यांचे नामकरणही केले. गोपाळ बुवांचे प्रीतीनंद स्वामी कुमार होऊन ठाकले. लाईक करा, सबस्क्राईब करा.